बुरहानगर येथील अंबिका सांस्कृतिक मंगल कार्यालयाचे बांधकाम आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सांगण्यावरून महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पाडल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असा इशारा अंबिका देवस्थानचे विश्वस्त अभिषेक भगत यांनी दिला आहे। याची दखल न घेतल्यास प्रसंगी न्यायालयामध्ये दाद मागू असा इशाराही भगत यांनी दिला आहे। बुरहानगर इथं अभिषेक भगत यांचे अंबिका सांस्कृतिक मंगल कार्यालय आहे। ही सदरचे कार्यालयाचे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी येथील बांधकामावर हातोडा मारला। अंबिका मंगल कार्यालयामध्ये मंजुरी मिळाली होती, परंतु महसूल अधिकाऱ्यांनी या संदर्भात कुठलीही नोटीस न देता गुरुवारी सकाळी महसूल आणि पोलीस प्रशासनानं अचानक घटनास्थळी येऊन सदरचं बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचं ठरवून JCBच्या सहाय्यानं पाडण्यास सुरुवात केली। त्यावेळी अभिषेक भगत आणि त्यांचे वडील विजय भगत यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्याबाबत समाधानकारक उत्तरं न देता बांधकाम पाडण्यास सुरुवात केली। यावेळी तब्बल 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं भगत यांनी सांगितलं। पोलीस आणि महसूल या दोघांविरोधामध्ये भगत हे गुन्हा दाखल करणार आहेत, परंतु पोलिसांनी याची दखल घेतली नाही तर न्यायालयामध्ये दाद मागू असा इशाराही यावेळी भगत यांनी दिला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अभिषेक भगत बुरहानगर देवीचे पुजारी। आज सकाळी 7 वाजता कुठली पूर्ण कारवाई न देता जवळजवळ 150 ते 200 पोलीस यंत्रणा, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि SDO प्रांत, 2 PI, DYSP असा मोठा 150-200 लोकांचा लावाजमा, त्याच्याच बरोबर 5-6 JCB, त्यानंतर मोठे तोडण्याचे मशिनरी असे सगळे घेऊन आमचं जगदंबा देवी मंदिरासमोर जे असणारं अंबिका सांस्कृतिक भवन आहे, हा इथं जी त्या नावाने जी इमारत आहे, ही इमारत, पात्राचं शेड हे सगळं नाबूद केलं। जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाचं आमचं नुकसान हे कुठलीही पूर्वकल्पना आम्ही झोपेत असताना आमचं डिमॉलिश केलेलं आहे। याच्या माग सर्वस्वी शिवाजी भानदास कर्डिले याचा आम्ही राजकीय विरोधक आहे किंवा हा याच्या गुंडगिरी, याने लोकांच्या जमिनी बळकावल्या की अनेक गुन्ह्याच्या विरुद्ध माझ्या ऑलरेडी तक्रारी आहेत, माझ्या जीविताला धोका आहे, या अनुषंगाने मी तक्रार यापूर्वी पण दिलेलं आहे। या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळी यंत्रणा कामाला लावली। काल एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो, संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात साजरा होतो, पोलीस यंत्रणा एवढी व्यस्त असताना 18 तारखेला कालचे आदेश होतो रात्री, तिची आम्हाला कुठली कल्पना नाही। 20 तारखेला डिमोलिश केल्यानंतर 11:15 वाजता सर्कल आणि ग्रामसेवकांना आमच्याकडे घेऊन येतात ती ऑर्डर याची झाली, आणि ती ऑर्डर बी अवलोकन आता आम्ही वाचल्यानंतर केलं, त्यात बी असं म्हटलंय की याची खातरजमा करा की कुठलं बांधकाम अनधिकृत आहे, कुठल्या रस्त्यावर आहे नाही आहे का नाही, याचा पंचनामा करा, विस्तार मग पुढची कारवाई करा। इथं कुठलंही खातरजमा केली नाही, आमचा अनधिकृत आहे का अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची कुणी निश्चिती केली नाही। याच्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काही लोकांनी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले, त्यात सुद्धा प्रलंबित आहे। त्यात सुद्धा प्रांत म्हणतंय की आम्ही याची पूर्ण हायकोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर आम्ही याच्यामध्ये परमिशन, आम्ही रिवाइजचा प्लॅन दाखल केलाय, त्यावर आम्ही परमिशन द्यायचं का नाही द्यायचं, म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना, बांधकाम परमिशन कायदेशीर असताना, लेआउट सँक्शन कायदेशीर असताना, आमच्या स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेत खाजगी मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये यांनी बुलडोजर फिरवायचं काम केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या बुलडोजर केस म्हणजे उत्तर प्रदेशच्या केसेस असतील की कंगना राणावतची केस असेल, या सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक स्पेसिफिक गाईडलाईन दिलेलं गव्हर्नमेंटला की कुठलं तुम्हाला अनधिकृत बांधकाम असेल किंवा काही कारवाई करायची असेल तर त्या तत्वांचं पूर्ण पालन करा, तर करा, जर केलं नाही तर जे पाडणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सगळं भरपाई करून द्या। बांधकाम अनधिकृत ठरवून आज सकाळी 7 वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन आज ते अतिक्रमण पाडण्याची कारवाई केलेली आहे। खरं 2 दिवसापूर्वीच त्यांचा प्रांताधिकाऱ्यांचा नोटीस आहे, मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही। कुठल्याही पूर्वपरवानगीशिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे। मी या कारवाईचा खरं निषेध करतो, कारण की ते जे काही ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही। याच्यामध्ये नोटीसमध्ये जे काही क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे, आणि एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तोडून, नियम पायदळी तोडून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीनं आम्ही करू, अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे। आणि एखाद्या आमदाराच्या, आमचा तर स्पष्ट आरोप आहे, या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरून खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी 7 वाजता हजर होते, एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।